जय बाळूमामा. जय मामा जर आपल्या बाळूमामाच्या एक गाणं म्हणून दाखव. कोणतं गाणं म्हणताय जरा सांगा की. बाळूमा वैद वैद. बरं बरं म्हणा एकदा गाणं. मला फोन लावलाय का बोल की. जरा कशा प्रकारे वाजवला दाखवा की जरा आम्हाला पावा. जरा सांगा की. हे सांगू. हा आणि 4 दिवस राहू काय. हे पहिल्यांदा 2 नंबरचं बोट दाबायचं. पहिल्यान 2 नंबरचं बोट दाबायचं. हा. मग तिसरं उचलायचं. हा तिसरं उचललं की ते गाण्याला बरोबर येतंय, सूर येतोय, हा असं होतंय. अशा प्रकारे करून आपलं म्हणजे गाणं सादर होतं. साजरं होतंय. ही किती वर्षापासून तुम्ही पाव वाजवता कसं काय? 17-18 वर्ष झाली पवा वाजवतोय. आपल्या मामांच्या सेवेत किती वर्षापासून आहे काय? 16 वर्ष झाली. 16 वर्ष. हा म्हणजे इथं आता आम्ही ऐकलंय की मुख्याला सुद्धा वारसा फोडणारा हा देव आहे. हा देव आहे. मग तुम्ही आता एवढे तर 16 वर्ष झाली तर सेवा करता. सेवा करता. म्हणजे आता घरात काय आल्यापासून- कमी नाही. हा म्हणजे बाबा तुमचं बाबा कसं होतं पहिलं की सेवेत आल्यापासून कसं झालंय काय जरा? सेवेत आल्यापासून हा. प्रगती झाली. हम्म. 80,000चा आता पहिला आधी ट्रॅक्टर घेतला. हा 80,000 वर 9 लाखाचं JCB घेतलं. हा 9 लाखाचं JCB वर 7 लाखाचा ट्रॅक्टर घेतला. हा मग घरात सगळं व्यवस्थित चाललंय. हम्म. आणि 5-6 गुरं आहेत. हा 4-5 गायी जर्सी आहेत. हा आणि जर्श्या 6 गायी झाल्यावर म्हस एक दुधाला आहे. हा मग चांगला आहे, चाललंय. आता बघा नंबर 15 मध्ये आलाय. तुमचं गाव कोणतं काय? सोनाळे. सोनाळे म्हणजे कोणता जिल्हा येतोय का? नाही, बाळूमा तिथनं जवळ आहे. म्हणजे आदमापूरच्या जवळच म्हणायचं. हा, आदमापूरच्या जवळ. आता एवढं कागल. लांबून आता कसं पुण्याला एवढं लांबून कसं काय आला तर मला वाटतं आम्ही शेवेलाच येत आहोत. सेवेला. शेवेलाच. आता इथनं मला वाटतं कमीत कमी आता आदमापूर एक 200-250 आसपास असेल काय तर 250 पेक्षा जास्त 300 किलोमीटर आहे. 300 500 किलोमीटर. 400 किलोमीटर. हा 400 किलोमीटर आहे. होय. तर बघू शकता मित्रांनो हा एक बाळूमामाचा नाद लागलेला असतो. नादच लागलाय. बाळूमाचा नाद म्हणजे 25 किलो माझं वजन होतं. हा 25 किलो बाळूमाचं शेवेला गेल्यावर हा होतं तसं माझं 55 किलो वजन भरलं. हा होतं तसं 55 किलो झालं. वजन भरलं. हा मारामारीत वजन माझं कमी झालं तर हा मग त्यापासून मी बाळूमाची सेवा मीनं सोडाय नाही. सेवा म्हणजे तर किती वर्ष करायची असते, किती महिना, किती दिवसाची कशी असते सेवा? 6 महिना. 6 महिना. 6 महिना काय आपल्या विचार पूर्ण होते. इच्छा जर आपली मनामध्ये धरून जर पूर्ण करायची असेल तर एक 6 महिना सेवा करायची. तर मित्रांनो बघू शकताय 6 महिना जर तुम्ही या मेंढरांची सेवा केली बाळूमामाची, जेवढं तुम्ही मन लावून सेवा करचाल होय, तेवढं तुमची प्रगती आयुष्यामध्ये जास्त होते. आता माझं जवळजवळ 80 वर्ष हाय. यांचं वय बघा 80 वर्षाचे काका आहेत. होय, म्हणजे आजोबा म्हणलं तर चालेल. आजोबा 80 वर्ष आजोबा आहेत आणि सुद्धा बाळूमामांची सेवा करतात. सेवा करतात. आता इथं म्हणजे आता आपलं डोलाची आरती चालू असते ना त्यावेळेस म्हणजे पवा वाजवते. होय. म्हणजे हा म्हणजे पव्याचा नाद तुम्हाला कसा काय लागला, कसं काय? पव्याचा कायमच नाद आहे. गुरं चाराय गेल्यावर हा आपलं रानात बैल बांधले की हा उगाच पवा फुकीत बसायचं, वैरण टाकीत बैलासने. म्हणजे पव्याची एक कलाच आहे म्हणा. कलाच आहे. म्हणजे किती गाणे देत तुम्हाला पव्यावरती म्हणायला असे? आता तेवढं म्हणा कुठली गाणी येतात. म्हणजे आपली 2-4 तरी येते ती म्हणा. हो, वाजू काय? हा वाजवाय जरा दाखवा बघू. बाळूमामाची मेंढर म्हणताय ना गाणे.
मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि सांगली प्रवीण यूट्यूब पेज, इंस्टा पेजवर नवीन असाल तर इंस्टा पेजला लाईक करा, यूट्यूब पेजला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि इथून पुढे तुम्हाला कशा प्रकारे माहिती पाहिजे बाळमामाच्या मेंढराविषयी ते आपल्याला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. तुमचं नाव काय म्हणता मामा? रघुनाथ भोसले. रघुनाथ भोसले. धन्यवाद.